मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंजूस माणूस ही अकबर आणि बिरबलची गोष्ट. एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. तिथे त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखवल्या आणि आशा केली की तो श्रीमंत माणूस आपल्याला काहीतरी उत्तम बक्षीस देईल. परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय कंजूस होता. तो म्हणाला, माझ्या प्रिय कवी मित्रा, मी तुझ्या कविता ऐकून खुश झालो आहे. तू उद्या परत ये, मी तुला खुश करून टाकेल. उद्या मला नक्कीच काहीतरी चांगले बक्षीस मिळेल. या आशेने कवी आनंदाने घरी गेला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेला. तो श्रीमंत माणूस बोलला, सन्माननीय कविराज, तू मला तुझ्या कविता पठण करून दाखवल्या व खुश केले. मी पण तुला आज माझ्या घरी बोलून खुश केले आहे. प्रत्यक्षात तू मला काहीही दिलेले नाही, त्याचप्रमाणे तुला सुद्धा काहीच मिळणार नाही. आता आपला व्यवहार संपला आहे. तो कवी खूप निराश झाला. त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्याच्या जवळच्या मित्राला सांगितला. त्याच्या मित्राने हे सर्व हकीकत बिरबलकडे कथन केली. हे सर्व ऐकून बिरबल बोलला, मी सांगतो तसे कर. तू त्या श्रीमंत माणसाकडे जा, त्याला घरी जेवणाचे आमंत्रण दे. तसेच तुझ्या कवी मित्राला पण बोलव. अर्थातच मी पण तिथे असेल. काही दिवसानंतर बिरबलने ठरवलेल्या योजनेप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम ठरला. आधी ठरल्याप्रमाणे तो श्रीमंत माणूस जेवणाच्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचला. तेव्हा बिरबल, कवी व अन्य मित्र एकमेकांबरोबर बोलत होते. वेळ जात होती तरी पण जेवण वाढले गेले नाही. सर्व पाहुणे एकमेकात गप्पा मारण्यात व्यस्त होते. शेवटी त्या श्रीमंत माणसाचा संयम सुटला व तो बोलला, जेवणाची वेळ निघून गेली आहे. आपण येथे जेवणासाठी आलेलो नाही का? जेवण? कसले जेवण? बिरबल बोलला. श्रीमंत माणूस रागात बोलला, आपण हे काय बोलत आहात? कसले जेवण? आपण येथे जेवणासाठीच एकत्र जमलो आहेत ना? बिरबल बोलला, आपणास जेवणाचे असे काही आग्रहाचे आमंत्रण नव्हते. असे सांगितले गेले होते की जेवणाला या. तो श्रीमंत माणूस नाराज झाला आणि रागात बोलला, हे काय आहे? माझ्यासारख्या एका सभ्य माणसाबरोबर लबाडी केली आहे व मला फसवले आहे. बिरबल हसायला लागला आणि बोलला, मी असं कधी बोललो की ही वर्तणूक योग्य आहे? परंतु तू या कवीबरोबर सुद्धा लबाडी केली आहे. उद्या ये म्हणून मी पण आपल्याला फक्त खुश करण्यासाठी बोललो. कृपया तू पण जेवायला ये. त्या श्रीमंत माणसाला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि घरी जाऊन त्याने त्या कवीला योग्य ते बक्षीस दिले व त्याचा सन्मान केला.